रायगड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता अधिक बळ मिळालं असून न्यूज 46 रायगड चॅनलने व्यक्त केलेलं भाकीत अखेर खरं ठरत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक बडा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांनी आधीच जोर धरला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या घडामोडींची सर्वप्रथम दखल घेत न्यूज 46 रायगड चॅनलनं सुधाकर खारे नाराज अशी बातमी प्रसारित केली होती. त्यावेळी काही पक्षपदाधिकाऱ्यांकडून खारे नाराज नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थक संभ्रमात पडले होते. मात्र खारे यांच्या शांत भूमिकेमुळे आणि त्यांचा वाढता अबोला तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटसला टाकलेली रील यामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. दरम्यान आता अनेक प्रसारमाध्यमांमध्ये सुधाकर खारे हे पक्षावर नाराज असून भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यात. त्यामुळे न्यूज 46 रायगड चॅनलने व्यक्त केलेल्या अंदाजाला आता प्रत्यक्ष घटनांनी दुजोरा मिळत असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत नाराजी वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये सुधाकर खारे यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्याची नाराजी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे खारे यांनी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांच्या हालचालींवर राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भाजपामध्ये प्रवेशाच्या चर्चांमुळे रायगडच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले असून सुधाकर खारे पुढे कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.